नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि बघा, आता आपण काय करतोय, इथे स्थलांतर हा मुद्दा शिकतोय। ठीक आहे, आतापर्यंत जे तुम्ही टॉपिक शिकलेत, ठीक आहे, ज्यामध्ये प्राकृतिक, राजकीय, हवामान, भूगर्भ रचना, त्यानंतर मग तुम्ही मृदा संपत्ती असे कन्सेप्च्युअल आणि मोठमोठे टॉपिक शिकले। सो त्याला एक रिफ्रेशमेंट म्हणून एक छोटासा आणि फार इंटरेस्टिंग टॉपिक शिकवतोय, ज्याचं नाव आहे स्थलांतर। आता स्थलांतर काय असतं व्यवस्थित समजून घ्या। बघा, तुम्ही आहात शिक्षणासाठी, तुम्ही तुमचं मूळ गाव सोडून कोणत्यातरी सिटीत आले, तुम्ही स्थलांतर केलं। मी आहे, मी रोजगारासाठी अमरावती सोडून पुण्याला आलो, मी स्थलांतर केलं। तुमची आई आहे, विवाहासाठी माहेर सोडून सासरी आल्या, म्हणजे तुमच्या वडिलांकडे आल्या। तुमचे वडील असतील, त्यांचं मूळ गाव सोडून नोकरीसाठी दुसऱ्या गावात आले किंवा व्यवसायासाठी दुसऱ्या गावात आले। सोनाली बेंद्रेला मागे काय झालं, कॅन्सर झाला होता। सोनाली बेंद्रे ह्या भारतातून अमेरिकेत गेल्या होत्या ट्रीटमेंटसाठी। सो हे काय असतं, स्थलांतर असतं। स्थलांतर म्हणजे काय असते, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि विशिष्ट कालावधीसाठी गेले पाहिजे तुम्ही। तो विशिष्ट कालावधी किती असतो, 6 महिने वगैरे असतो। म्हणून बघा, स्थलांतर म्हणजे काय, एखादा व्यक्ती कोण आहे, तुमचे वडील आहेत, तुमची आई आहे, किंवा एखादा व्यक्ती समूह म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली आहे। जेव्हा एखादा व्यक्ती किंवा व्यक्ती समूह एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी कुठून आलोय, मी अमरावतीवरून पुण्याला आलोय, म्हणजे एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात मी आलो। म्हणजेच निर्गमन क्षेत्रातून मी कुठे आलोय, आगमन क्षेत्रात आलोय। जिथून मी बाहेर पडलो ते निर्गमन क्षेत्र, जिथे मी पोहोचतो ते आगमन क्षेत्र। निर्गमन क्षेत्रातून आगमन क्षेत्रात विशिष्ट कालावधीसाठी, आता ऑब्वियस आहे मी विशिष्ट कालावधीसाठी आलोय। आता माझा जॉब आहे, तुम्ही आले क्लासेस करण्यासाठी, मिनिमम 1 वर्ष आलेच ना, 6 महिन्यापेक्षा जास्त आले। सो विशिष्ट कालावधीसाठी जेव्हा येतो आणि विशिष्ट उद्देश आहे, माझा उद्देश आहे रोजगार, तुमच्या आईचा उद्देश आहे तो म्हणजे विवाह, सोनाली बेंद्रेचा उद्देश होता तो म्हणजे आरोग्य, आणि शिक्षण हा उद्देश आहे तुमचा। सो म्हणून एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाने एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात विशिष्ट उद्देशासाठी किंवा विशिष्ट कालावधीसाठी, विशिष्ट उद्देशासाठी आणि विशिष्ट कालावधीसाठी केलेली ह्युमन काय आहेत, मूवमेंट आहे, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हालचाल केली ना, त्याला काय म्हणतात, स्थलांतर। म्हणजेच इथं तुमच्या स्थलांतरणाची व्याख्या क्लिअर होईल। स्थलांतर म्हणजे काय, स्थलांतर म्हणजे एक व्यक्ती किंवा व्यक्ती समूह हा काय करतोय, हा एका क्षेत्रातून म्हणजे निर्गमन क्षेत्रातून आगमन क्षेत्रात विशिष्ट उद्देशासाठी विशिष्ट कालावधीसाठी काय करतोय, मूवमेंट करतोय, हालचाल करतोय। गेटिंग माय पॉइंट, कळालं? चला आता एक उदाहरण घेऊ आपण। चिंगी, हे तुमची बायको चिंगी आहे, ठीक आहे, तुमची होणारी बायको चिंगी आणि मुलींचा चिंग्या। ओके, हे काय करतंय, आता तुमची जी चिंगी आहे, हिचं जे माहेर आहे ते कोणतं क्षेत्र आहे, या चिंगीचं जे माहेर आहे ते कोणतं क्षेत्रमन आहे, कोणतं क्षेत्र आहे, ते म्हणजे निर्गमन क्षेत्र। आणि हे तुमच्या घरी डोकेदुखी वाढवायला आली, हे झालं आगमन क्षेत्र। म्हणून स्थलांतरणाचे काय असतात, 2 क्षेत्र असतात। जिथून तुम्ही बाहेर पडता ते निर्गमन क्षेत्र, आणि जिथं तुम्ही पोहोचता ते म्हणजे आगमन क्षेत्र, असे 2 क्षेत्र असतात। आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्थलांतरणाचे विविध प्रकार पडतात। कोणकोणते प्रकार आहेत व्यवस्थित समजून घ्या। नंबर 1, कालावधीसाठी। आता ऑब्वियस आहे, तुमच्या आईंनी जे स्थलांतर केलं, ठीक आहे, हे दीर्घ काळासाठी केलं। असं तर नसेलच ना की बाबा 2 महिने राहून येतो नवऱ्याच्या घरी, असं नाही ना। माझ्या आईने, तुमच्या आईने, तुमच्या बहिणीने, माझ्या बहिणीने किंवा आपल्या पार्टनरने जे काही होतील, ठीक आहे, सो ते काय करतात, जे स्थलांतर करतात ते दीर्घकालीन स्थलांतर असतं। आलं का लक्षात? कारण की ते लाईफ टाईम आहे। आणि आता मी जे स्थलांतर केलं, आता असं तर नाही आहे की तुम्ही पुण्याला क्लास करायला आले आणि इथं करमलं आणि इथंच राहून गेले, असं चालत नाही। सो ते तुमचं जे असतं हे निश्चित कालावधीसाठी असतं, त्याला म्हणतात अल्पकालीन काय, स्थलांतर। कळालं का? कालावधीनुसार, दीर्घकालीन म्हणजे खूप कालावधीसाठी, आणि काही कालावधीसाठी त्याला काय म्हणतात, अल्पकालीन स्थलांतर म्हणतात। दुसरं जे आपण प्रकार बघतोय, दुसरा प्रकार आहे संख्येनुसार, म्हणजे किती लोक स्थलांतर करतात, ठीक आहे। आता एक लक्षात घ्या, एका व्यक्तीने जर केलं असेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एका व्यक्तीने केलं असेल तर त्याला म्हणतात व्यक्तिगत स्थलांतर। आता ऑब्वियस आहे, तुम्ही शिक्षणाला आले तर तुम्ही एकटेच आले, सो त्याला काय म्हणतात, व्यक्तिगत, कोणतं, व्यक्तिगत स्थलांतर। पण तुमच्या वडिलांची नोकरी बदलली, जागा बदलली नोकरीची, तुम्ही सगळं कुटुंबाच्या कुटुंब आले, सो त्याला काय म्हणतात, कुटुंबासमवेत। काय म्हणतात, कुटुंबासमवेत। किंवा जर तुमचं सगळंच्या सगळं गाव जर पुण्यात राहायला गेलं तर त्याला काय म्हणतात, समूहाने। होत असतं ना, तुम्हाला माहिती आहे, एखादं गाव जे असतं हे धरणाखाली गेलं तर मग काय होतं, मग सगळं गावच्या गाव काय करतं, स्थलांतर करतं, त्याला म्हणतात संख्येनुसार स्थलांतर, ठीक आहे। तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे भौगोलिक क्षेत्राच्या आधारावर, ठीक आहे, भौगोलिक क्षेत्र।
भौगोलिक क्षेत्र म्हणजे काय, एका गावातून दुसऱ्या गावात. आता मला सांगा भौगोलिक क्षेत्रानुसार काय. नंबर 1, जर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच केलं, म्हणजे अमरावतीतून मी अमरावतीचं स्थलांतर केलं, तर त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणतात जिल्हांतर्गत. जिल्हांतर्गत म्हणजे काय, त्याच जिल्ह्यातून त्याच जिल्ह्यात, फक्त तालुका बदलतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल अमरावतीमधून, ठीक आहे, अमरावतीमध्येच. सो याला काय म्हणतात, याला म्हणतात जिल्हांतर्गत स्थलांतर. ठीक आहे. दुसरा स्थलांतरणाचा प्रकार आहे बी नंबरचा, ज्याला म्हणतात जिल्हा किंवा आंतरजिल्हा. असतात ना आंतरजिल्हा, आंतर युनिव्हर्सिटी, इंटर स्टेट असं. सो इंटर डिस्ट्रिक्ट. आंतरजिल्हा म्हणजे काय, मी अमरावतीवरून कुठे निघालो, अमरावतीवरून मी निघालो पुण्याला. कुठे, पुण्याला. कळलं. मग हे काय झालं, आंतरजिल्हा. त्यानंतर एक आहे राज्यांतर्गत. ठीक आहे, एक काय आहे राज्यांतर्गत. आता राज्यांतर्गत म्हणजे काय, राज्यातून राज्यातच. म्हणजे मी काय करतोय, मी महाराष्ट्रातच स्थलांतर करतोय. ऑब्वियस आहे, वरचे दोन्ही स्थलांतर राज्यातून राज्यातच होतात. म्हणून जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा हे राज्यांतर्गतचे प्रकार आहेत. त्यानंतर आहे आंतरराज्यीय. आंतरराज्यीय म्हणजे काय, की तुमचा एखादा भाऊ आहे समजा, ठीक आहे, तुमचा भाऊ किंवा बहीण आहे, याची बिहारमध्ये जर किंवा यूपीमध्ये किंवा दिल्लीमध्ये जर नोकरी लागली, तर मग तो काय करेल, तो महाराष्ट्रातून जाईल, तो म्हणजे गुजरातमध्ये, असं समजून घेऊ. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जर तुम्ही गेले तर त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात आंतरराज्यीय स्थलांतर. ओके. आणि त्यानंतर एक असतं ते म्हणजे तुम्ही इंडियातून USA मध्ये गेले, त्याला काय म्हणतात आंतरराष्ट्रीय स्थलांतर. कळालं का, कळालं. म्हणजे तुम्ही इंडिया मधून कुठे चालले, तुम्ही चालले USA मध्ये. आलं लक्षात स्थलांतरणाचे प्रकार. मग बोला स्थलांतरणाचे प्रकार काय असतात. जर नेहमीसाठी असेल तर त्याला म्हणतात दीर्घकालीन, काही दिवसांसाठी काही महिन्यांसाठी असेल तर अल्पकालीन, एकटा व्यक्ती स्थलांतर करत असेल तर व्यक्तिगत, पूर्ण गावच्या गाव जात असेल, कुटुंब जात असेल तर कुटुंबासमवेत किंवा समूहाने. जर तुम्ही त्याच जिल्ह्यातून त्याच जिल्ह्यात जात असाल तर त्याला म्हणतात जिल्हांतर्गत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असाल तर आंतरजिल्हा. ठीक आहे. त्यानंतर राज्यांतर्गत, एका राज्यातून म्हणजे त्याच राज्यातून त्याच राज्यात जात असाल तर त्याला म्हणतात आंतरराज्यीय, म्हणजे राज्यांतर्गत. आंतरराज्यीय म्हणजे काय, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे एका राज्यात, एका देशातून दुसऱ्या देशात. असे काय होतात, अशा स्थलांतरणाचे विविध प्रकार तुम्हाला पडताना दिसतात. गेटिंग माय पॉइंट, आले लक्षात. ठीक आहे, कळालं का. चला आता पुढे जाऊया आपण. मग लक्षात घ्या की सर महाराष्ट्रात सर्वाधिक स्थलांतर कोणत्या प्रकारचं होतं. ठीक आहे, महाराष्ट्रात जे स्थलांतर होतं ना, त्या स्थलांतर जे होतं याचा काय क्रम आहे महाराष्ट्रात. तर बघा तुम्ही कधी बघा, आपल्या इथे खेडी खूप जास्त आहे, म्हणून सर्वाधिक जे होत असतं ना, हे होत असतं ग्रामीण टू ग्रामीण. तुम्ही कधी बघा सर्वाधिक स्थलांतर हे कोणाचं होतं, ग्रामीण टू ग्रामीणच होतं. म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात असंच होतं, खेड्यातून खेड्यात. 2 नंबर जे होत असतं ते होत असतं ग्रामीण टू, 2 नंबर काय होत असतं ते म्हणजे ग्रामीण टू नागरी. नागरी म्हणजे शहरी. ओके. आणि हे कशासाठी होत असतं, रोजगार, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टीसाठी होत असतं. 3 नंबर जे स्थलांतर होतं ते होतं नागरी ते नागरी. नागरी ते नागरी म्हणजे शहर ते शहर, नागरी टू नागरी. आणि सर्वात कमी जे होत असतं ते होत असतं नागरी टू ग्रामीण. आणि कोविडमध्ये जे सर्वात जास्त झालं होतं ते लोक शहरातून ग्रामीण भागात आले होते. तुम्ही बघा मोस्टली लोकांचा सध्या कल काय आहे की लोक शहरात राहायला जातात. ठीक आहे, पण कमी क्वचित केसमध्ये असतं की शहरातून ग्रामीण भागामध्ये येतं. म्हणून क्रम विचारतात. ऑब्वियस क्रम आहे काय, ग्रामीण ते ग्रामीण, ग्रामीण टू नागरी, नागरी टू नागरी आणि नागरी टू ग्रामीण. हा झाला स्थलांतराचा क्रम. म्हणजे अशा प्रकारे लोक स्थलांतर करतात. जर इतर क्रम विचारला, ठीक आहे, भौगोलिक क्षेत्रानुसार, तर तो कसा सांगता येईल तुम्हाला. तर बघा तो असा सांगता येईल की सर आपल्या राज्यात सर्वाधिक स्थलांतर होतं ते म्हणजे जिल्हा अंतर्गत. ऑब्वियस आहे, कोणालाही जर मुलीचा विवाह करायचा असेल, ठीक आहे, तर सर्वात पहिले ते
क्रायटेरिया निवडतात. आता आपल्यालाही समजा आपल्या बहिणीचा विवाह करायचा आहे तर आपण काय म्हणू, जिल्ह्यातच मुलगी दिल्या गेली पाहिजे, कल्चर वगैरे मॅच होतं. 2 नंबर जे होत असतं ते होत असतं आंतरजिल्हा. कोणतं? आंतरजिल्हा. मग एका जिल्ह्यातून दुसरा जिल्हा. त्यानंतर तिसरं जे होत असतं ते होत असतं ज्याला आपण म्हणतो आंतरराज्य. क्वचित लोक कसे करतात, आंतरराज्यीय करतात. एखाद्याला जर दुसऱ्या राज्यात जॉब वगैरे लागला तर, ठीक आहे. आणि सर्वात कमी होत असतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय. तुम्ही बघा तुमच्या 10, 12, 15, 20 खेड्यातून जर बघितलं तर तुम्हाला मोजके बोटावर मोजण्यासारखे लोक दिसतील जे कुठं गेले, इंटरनॅशनली कुठेतरी गेले. आलं लक्षात. आणि जर तुम्हाला विचारलं की स्थलांतरणामध्ये सर्वाधिक प्रमाण कोणाचं आहे तर लक्षात ठेवायचं, सर्वाधिक स्थलांतर कोण करत असतं, स्त्रिया करत असतात. कोण करत असतात, स्त्रिया. लक्षात ठेवायचं. आणि स्त्रिया कशासाठी करत असतात, विवाहासाठी. म्हणून लक्षात ठेवायचं स्थलांतरणामध्ये सर्वाधिक कोण असतं तर स्त्रिया असतात. आणि स्त्रियांचं काय कारण आहे, कारण आहे ते म्हणजे विवाह. नंबर 2 नंबर करत असतात पुरुष. आणि पुरुष जे स्थलांतर करतात ते करतात समजा रोजगार असेल किंवा व्यवसाय असेल, ठीक आहे, या कारणासाठी. म्हणून लक्षात ठेवा की आपल्या राज्यामध्ये जे तुम्हाला स्थलांतर दिसतं हे ग्रामीण टू ग्रामीण, ग्रामीण टू नागरी, नागरी टू नागरी आणि नागरी टू ग्रामीण असा क्रम विचारतात. भौगोलिक क्षेत्रानुसार जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा, आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय. आणि सर्वाधिक जर स्थलांतर कोण करत असतील तर त्या स्त्रिया करतात. आणि विवाहासाठी करतात, पुरुष करतात. ओके. आता एक पुढचा मुद्दा सांगतोय, ठीक आहे, की जेव्हा आंतरराष्ट्रीय स्थलांतर होतं, मी तुम्हाला एक मुद्दा समजून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. जेव्हा काय होतं, आंतरराष्ट्रीय स्थलांतर होतं तर 2 प्रकारचं आंतरराष्ट्रीय स्थलांतर होतं. कधी बघा तुम्ही, समजा एक व्यक्ती आहे जो स्थलांतरणासाठी गेला, हे तुम्ही आहात, तुम्हाला जॉब लागला जर्मनीला, ठीक आहे, हे. आणि तुम्हाला जर इंडियामधून तुम्ही काय करताय, इंडियामधून आता जाताय जर्मनीला. जर तुम्ही जर्मनीला जात असाल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतं. एक पहिलं स्थलांतर असतं त्याला म्हणतात देशत्यागी. देशत्यागी म्हणजे काय, देश सोडूनच चालले तुम्ही. आणि एक असतं देशानुगामी. देशानुगामी म्हणजे काय आहे की तुम्ही जॉब करून परत येणार, देशात परत येतो. जर तुम्ही काही वर्ष काम करणार आहे परत येणार आहे शिक्षणासाठी, फॉर एक्झाम्पल, की तुम्हाला माहिती आहे आपल्याकडचे लोक रशियाला MBBS ला जातात, डिग्री करून परत येतात, ते काय झालं, देशानुगामी. आणि देशत्यागी म्हणजे काय, देशात परत येत नाही, देशात परत येत नाही. आलं का लक्षात, कळतंय का तुम्हाला व्यवस्थित. चल एक एक मुद्दा आपण रिकॉल करू परत बघा. नंबर 1, स्थलांतर म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती किंवा व्यक्ती समूह एका क्षेत्रातून म्हणजे निर्गमन क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात म्हणजे आगमन क्षेत्रात विशिष्ट उद्देशासाठी, शिक्षण, रोजगार, व्यवसाय, विवाह, आरोग्य, विशिष्ट कालावधीसाठी म्हणजे मिनिमम 6 महिन्यासाठी जर काय करत असेल, मानवी हालचाल करत असेल तर त्याला स्थलांतर किंवा मायग्रेशन असं म्हणतात. नंबर 2, जिथून तुम्ही बाहेर पडता त्याला निर्गमन क्षेत्र म्हणतात, जिथं पोहोचता त्याला आगमन क्षेत्र म्हणतात. त्यानंतर स्थलांतरणाचे प्रकार कालावधीनुसार दीर्घकालीन किंवा अल्पकालीन. आलं लक्षात. संख्येनुसार व्यक्तिगत किंवा कुटुंबासमवेत. आणि भौगोलिक क्षेत्रानुसार म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात जिल्हांतर्गत, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आंतरजिल्हा, एका राज्यातून राज्यातच राज्यांतर्गत, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आंतरराज्य. आणि आंतरराष्ट्रीय कशाला म्हणतात, ते म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जर महाराष्ट्रात तुम्ही जर बघितलं स्थलांतरणाचा क्रम तर तुम्हाला ग्रामीण टू ग्रामीण सर्वाधिक दिसतं, स्त्रियांचं असतं आणि विवाहासाठीच असतं. नंबर 2, ग्रामीण टू नागरी, रोजगार, पुरुष. नागरी टू नागरी, पुरुष, व्यवसायासाठी, पुढे बघूच आपण. त्यानंतर 4थ्या नंबरला आहे नागरी टू ग्रामीण, सर्वात कमी. हा क्रम विचारतात. जिल्हांतर्गत सर्वाधिक होते, नंतर आंतरजिल्हा, नंतर आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय. हा कोणाला, मूर्खालाही क्रम लावता येतो, ठीक आहे, तुम्ही तर नाही. त्याच्यानंतर प्रमाणामध्ये जर तुम्ही बघितलं सर्वाधिक स्त्रियाच असतात स्थलांतरणामध्ये. ओके, कळालं का इथपर्यंत. आणि जर आंतरराष्ट्रीय बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, देशत्यागी. ओके, देशत्यागी म्हणजे देशात परत येत नाही, आणि देशानुगामी म्हणजे देशात परत येतो. सो अशा प्रकारचं तुम्हाला स्थलांतर दिसतंय. आता मुद्दा हा आहे की सर लोक जे स्थलांतर करतात याचे उद्देश काय असतात, म्हणजे लोक जेव्हा स्थलांतर करतात तर त्याचे उद्देश काय असतात, स्थलांतराचे उद्देश. तर बघा
विविध उद्देश आहेत. जसं की सर्वात पहिले सर्वात जास्त स्थलांतर जे होतं ते होतं विवाहासाठी. कशासाठी? विवाह. हे क्रमानंच बघतोय आपण. जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या क्रमानं होतंय तर सांगायचं विवाह. त्यानंतर जन्मानंतर. जन्मानंतर म्हणजे काय? तुम्ही बघा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो कुठे आणि नंतर त्यांची फॅमिली शिफ्ट होते कुठे. त्यानंतर मग होतं ठीक आहे कुटुंबासमवेत. कुटुंबासमवेत म्हणजे काय की तुमच्या वडिलांची बदली झाली ठीक आहे, किंवा जर ट्रान्सफर झाली किंवा त्यांनी नोकरीचं जागा व्यवसायाची जागा बदलवली तर होणार ठीक आहे. त्यानंतर होतं रोजगारासाठी. रोजगार ठीक आहे. त्यानंतर होतं शिक्षणासाठी. शिक्षणासाठी. सो अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट 5 दिसतात. मग याला कसं लक्षात ठेवायचं? याला लक्षात ठेवायचं वीज करोशी. कसं लक्षात ठेवायचं? वीज करोशी. वीज करोशी म्हणजे काय? म्हणजे विवाह जन्मानंतर. विवाह जन्मानंतर कुटुंबासमवेत रोजगार आणि शिक्षण या स्थलांतरणाचे तुम्हाला विविध उद्देश दिसतात. आलं? हा क्रम झाला. आणि इतर उद्देश काय काय आहे ते बघू आपण. ठीक आहे सर, स्थलांतरणाचे याशिवाय इतर उद्देश काय असतात? तर नेहमी लक्षात ठेवायचं इतर उद्देश असतात ते म्हणजे शिक्षण. त्यानंतर असतं व्यवसाय. व्यवसाय. त्यानंतर बरेच सारे लोक काय करतात त्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात. ठीक आहे बघा शिक्षण आहे, व्यवसाय आहे, त्याच्यानंतर पर्यटन आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण काय म्हणू शकतो 7 नंबरला 9 नंबरला ते म्हणू शकतो की लोक आरोग्यासाठी करतात. आरोग्यासाठी करतात. सो असे अनेक सारे उद्देश असतात. अनेक सारे असतात. पण पहिले 5 जर तुम्हाला विचारले तर ते सांगायचं क्रमानं वीज करोशी. यावर नॉर्मली स्थलांतरणावर जास्त प्रश्न नसतात. पण जिथं जिथं प्रश्न येतात ना ते मी तुम्हाला सांगतोयच. एक क्रम सांगितला कोणता? ग्रामीण टू ग्रामीण, ग्रामीण टू नागरी, नागरी टू नागरी, नागरी टू ग्रामीण. जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा, आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय. स्त्रिया सर्वाधिक असतात, विवाह सर्वाधिक करतात. पुरुष रोजगारासाठी आणि व्यवसायासाठी. देशत्यागी समजलं, देशानुगामी समजलं. त्यानंतर स्थलांतरणाचे उद्देश काय असतात हे तुम्हाला मी समजून सांगितले. इथपर्यंत क्लिअर झालं का? ओके. आता एक लक्षात ठेवायचं स्थलांतर जे करतात ठीक आहे स्थलांतर हे स्थलांतर करण्याची अनेक सारी कारणे असतात. लोक उगीच स्थलांतर करत नाही. कोणाला कोणाचं गाव सोडून जायला प्रिय असतं का की नाही मला या गावात सोडून जायचं आहे? नाही. बघा स्थलांतरणाचे विविध सारे उद्देश असतात. नंबर 1 काही कारण सामाजिक कारण. आता विवाह जे आहे ही सामाजिक प्रथा आहे. सामाजिक कारण आहे. एखाद्या गावामध्ये जातीय दंगे खूप असतात. जातीय दंगे. मग त्या गावातले लोक गाव सोडून जातात. ते सामाजिक कारण झालं. समजलं का? दुसरं असतं ते म्हणजे आर्थिक कारण. रोजगार झाला, व्यवसाय झाला, यासाठी जेव्हा लोक करतात तेव्हा त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात आर्थिक कारण. व्यवस्थित लक्ष द्या. सामाजिक कारण असतात, आर्थिक कारण असतात. काही ठिकाणी लोकसंख्या खूप वाढते, घनता खूप वाढते, कोंडी वाढते, त्याला म्हणतात लोकशास्त्र. ठीक आहे लोकसंख्याशास्त्रीय. लोकसंख्याशास्त्रीय कारण. ऑब्वियस आहे ना. घनता वाढली असेल, गर्दी वाढली असेल तर लोक स्थलांतर करतात. जसं आता बघा मुंबई शहर उपनगरमध्ये लोकांना कोंडी खूप होते. लोक काय करतात रायगड, त्यानंतर वसई विरार, पालघर या ठिकाणी लोक राहायला जातात. ठीक आहे. त्यानंतर साक्षरतेत जर वाढ झाली, साक्षरतेत वाढ, तर लोक काय करतात? स्थलांतर करतात. आता गावातल्या लोकांना काम मिळत नाही, अडाणी लोकांना. पण जे सुशिक्षित आहेत ते गावाच्या बाहेर जातात रोजगारासाठी. ते आहे. काही कारणं जे असतात हे पर्यावरणीय कारणं असतात. समजा एखाद्या गावात काय झालं, नेहमी भूकंप होतो, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, किंवा नैसर्गिक कारणं असतात. पूर आला, त्या गावात नेहमी पूर येतो. सो असे काय असतात? अनेक सारे कारणं असतात. म्हणून तुम्हाला विचारलं झालं की कारणं कोणकोणती असतात. मी एकदा हे वीज करोशी आहे ना ही इथं लिहितोय. काय करायचं? याचा कोड वीज करोशी. विवाह जन्मानंतर ठीक आहे कुटुंबासमवेत रोजगार आणि शिक्षण. वीज करोशी. आलं का लक्षात? कळतं इथपर्यंत? गेटिंग माय पॉईंट? चला आता आपण बघूया की सर मग महाराष्ट्रात जी कारणं आहेत ठीक आहे महाराष्ट्रात जी कारणं दिसतात ही कोणकोणत्या प्रकारची आहे? सामाजिक कारणं कोणकोणती आहेत? बघा सर्वात पहिलं सामाजिक कारण आहे ते म्हणजे विवाह. विवाह हा एक सामाजिक संस्कार असतो. त्यानंतर समाजाची एक विचारधारा आहे शिक्षण घेतलं पाहिजे. सो हे काय झालं? सामाजिक कारण झालं. बघा लक्ष द्या.
त्यानंतर काय होतात, बऱ्याच ठिकाणी जातीय दंगे होतात. तुम्ही बघा बऱ्याच साऱ्या राज्यात जातीय दंगे होतात. याला काय म्हणतात, सामाजिक अशांतता. समाजामध्ये जर अशांतता निर्माण झाली तर त्याला म्हणतात सामाजिक अशांतता. बघा लक्ष द्या, विवाह, त्यानंतर शिक्षण आहे, ठीक आहे, विवाह आहे, शिक्षण आहे, त्यानंतर जर तुम्ही बघितलं की जातीय दंगे आहे, बऱ्याचदा काय असतात, रूढी परंपरा असतात. एखाद्या ठिकाणच्या रूढी परंपरा तुम्हाला मान्य नसतात, मग त्यावेळेस लोक काय करतात, गावाबाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. सो त्याला काय म्हणतात, सामाजिक कारण. आर्थिक कारणामध्ये कोणकोणते असतात, आर्थिक कारण असतं ते म्हणजे रोजगार, व्यवसाय. बघा लक्ष द्या, आर्थिक कारणांमध्ये काय आहे, रोजगार आहे, व्यवसाय आहे, ठीक आहे. या गोष्टीसाठी जेव्हा लोक स्थलांतर करतात ना, त्याला आर्थिक कारण असे संबोधल्या जाते. आलं लक्षात. पुढे आहे लोकसंख्या शास्त्रीय कारण कोणतं आहे. तर बघा, जर एखाद्या ठिकाणची लोकसंख्या जी आहे, या लोकसंख्येत काय झाली, प्रचंड वाढ झाली. मग प्रचंड जर वाढ होत असेल तर लोकांना तिथं कोंदटपणा होतो. किंवा जर एखाद्या ठिकाणी घनता असेल, म्हणजे दाटीवाटीने लोक राहतात, या घनतेत प्रचंड वाढ झाली तर मग लोक काय करतात, गाव सोडतात. तुम्ही बघा, तुमच्या गावातले काही लोक बघितले असतील, ते काय करतात, शहरात राहतात. सगळं आयुष्य शहरात गेलं असतं, मग ते चिडचिड झाले असतात त्या प्रदूषणाला, त्या घनतेला वगैरे. हे या सगळ्या गोष्टीला चिडचिड झाल्यानंतर त्यांना वाटतं की आता जाऊन गावात जाऊन सुखाचं जीवन जगावं. सो त्यासाठी मग ते काय करतात, गावात येतात. आलं लक्षात. त्यानंतर साक्षरतेत जर वाढ झाली तर लोक काय करतात, एक शिक्षणाच्या संधी. तुम्हाला माहित आहे शहरात काय असतं, शिक्षणाच्या विविध संधी असतात त्यासाठी. किंवा लोकांना काय असतात, वेगवेगळ्या रोजगार संधी असतात, रोजगार संधी. यासाठी साक्षरतेत वाढ झाल्यानंतर लोक काय करतात, या ठिकाणी स्थलांतर करतात. त्यानंतर पुढे जर बघितलं, एखाद्या गावात जर समजा पूर येत असेल, भूकंप येत असेल, भूकंप, त्यानंतर एखाद्या गावात जर ज्वालामुखी असेल, ज्वालामुखी, ठीक आहे. बऱ्याचदा काय होतंय, आता तुम्ही बघितलं की तुम्हाला ना कुठे कॅलिफोर्नियाला आग लागली होती ना, सॅन फ्रान्सिस्कोला, ठीक आहे. तर बऱ्याचदा काय होतं, वनवा पेटतो. सो अशा अनेक कारणामुळे लोकांना जबरदस्तीने काय करावं लागतं, स्थलांतर करावं लागतं. खूप सारे कारण असू शकतात. मी कारणांचा क्रम पण सांगितलं, कारण कोणकोणत्या प्रकारचे असतात हे सांगितलं. हां, अजून एक सांगतो, काय असतं माहिती आहे का, एक असतं ते म्हणजे साथीचे रोग. कोविड आला होता ना, आता मला सांगा, निसर्गानेच आणला होता ना. सो साथीचे रोग आहे, हे काय आहे, हे तुम्हाला दिसतंय पर्यावरणीय किंवा नैसर्गिक कारण. आलंय का लक्षात. समजलं. सामाजिक कारण समजले, जे समाजातच असतात. आर्थिक कारण समजले, जे पैशासाठी असतात. लोकसंख्या शास्त्रीय कारण समजले. शिक्षणात साक्षरतेत वाढ आणि पर्यावरणीय समस्या. ओके, आलं लक्षात. आणि क्रम पण सांगितला, वीज करोशी. इथपर्यंत क्लिअर झालं का, क्लिअर झालं. चला आता पुढे जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे, आणि हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. बघा, आंतरराष्ट्रीय स्थलांतर बघितलं आपण, ठीक आहे, आणि हे स्थलांतरणाची कारण. आता एक छोटासा मुद्दा तुम्हाला इथंच या स्लाइडवर समजून सांगतोय. एक काय असतं माहिती आहे का, सक्तीचं स्थलांतर असतं. सक्तीचे स्थलांतर म्हणजे काय पोरांनो, की इच्छा नसते व्यक्तीची, पण व्यक्तीला काय करावं लागतं, सक्तीनं स्थलांतर करावं लागतं. बघा, समजा तुमच्या देशात जर राजकीय स्थिरता नसेल, राजकीय अस्थिरता, फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतोय, अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांची सत्ता आली, म्हणजे राजकीय अस्थिरता आली, लोकांना जबरदस्तीने स्थलांतर करावं लागलं. नंबर 2, भूकंप झाला, जबरदस्तीने स्थलांतर करावं लागतं. पूर आला, जबरदस्तीने स्थलांतर करावं लागतं. त्याच्यानंतर युद्ध झालं, युद्ध, ठीक आहे, किंवा बॉम्ब हल्ला झाला, बॉम्ब हल्ला. सो अशा कंडिशनमध्ये लोकांना जबरदस्तीनं, किंवा साथीचे रोग आले. तुम्ही बघा, कोविडमध्ये लोकांना गावात येण्याची इच्छा होती का, नाही, पण इथं काय करावे लागते, हे सक्तीचं स्थलांतर असतं. सक्तीचं का असतं, कारण की लोकांना इच्छा नसतात, म्हणून तुम्हाला विचारलं जाईल सक्तीचं स्थलांतर कोणत्या कारणासाठी होतं, तर हे या गोष्टीसाठी तुम्ही काय सांगू शकता, सक्तीचं स्थलांतर होतंय. कळालं, समजलं, सक्तीचं स्थलांतर. सो हा मुद्दा तुमच्या आता एक लक्षात येईल. स्थलांतरणाची कारणं बघितली. ओके, आता सर लोक स्थलांतर कारणासाठी करतात, पण का करतात त्याचं कारण समजून घ्या. तुम्ही ज्या गावात असता, जिथून तुम्ही बाहेर पडता, त्याला कोणतं क्षेत्र म्हणतात, त्याला म्हणतात निर्गमन
निर्गमन क्षेत्र. बघा, जिथून तुम्ही बाहेर पडले ते कोणतं क्षेत्र? निर्गमन क्षेत्र. आणि ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचले तिथं कोणतं क्षेत्र? ते झालं आगमन क्षेत्र. कळतंय का व्यवस्थित? बघा, जिथून बाहेर पडले ते निर्गमन क्षेत्र, ज्या ठिकाणी पोहोचले ते आगमन क्षेत्र. मग काय असतं? निर्गमन क्षेत्रात तुम्हाला असतात ढकल घटक. कोणते घटक असतात? ढकल घटक. ढकल घटक म्हणजे तुम्हाला बाहेर पडायला भाग पाडतात. ओके, तुमची चिंगी आहे ना, ती घरच्यांना इतकं डोक्याला ताप देत होती की त्याच्या वडिलांनी तिला ढकलून दिलं की जा बाबा, आमच्या मागची डोकेदुखी तरी कमी होईल. ठीक आहे. सो त्यालाच म्हणतात अपकर्षण घटक. त्यालाच काय म्हणतात? अपकर्षण घटक. अपकर्षण म्हणजे काय? आकर्षणाच्या विरुद्ध. यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? पुश फॅक्टर. पुश फॅक्टर म्हणजे जिथून तुम्ही बाहेर पडता तिथं तुम्हाला ढकलणारे घटक असतात की बाबा तिथून निघून जा, याच्यापेक्षा चांगलं तुला काहीतरी मिळू शकते. अपकर्षण घटक जे तुम्हाला गावातून डिस्ट्रॅक्ट करता बाहेर पडायला, आणि पुश फॅक्टर म्हणजे तुम्हाला गावातून ढकलतात. ठीक आहे. तेच जर आगमन क्षेत्रात काय असतात? ओढ घटक असतात. तुमची ती पुण्याला अभ्यासाला आली, तिची तुम्हाला ओढ लागली, काय झालं? ओढ घटक. तिचं तुम्हाला आकर्षण आहे, ठीक आहे, आकर्षण घटक. आणि तिचा तुम्हाला लळा लागला, ती तुम्हाला दररोज पुल करते, ठीक आहे, सो ते झाले पुल फॅक्टर. आलं का लक्षात? मग तिच्यासाठी तुम्ही आले, हा तुमचा आकर्षण घटक आहे, हा तुमचा पुल फॅक्टर आहे. आणि तुमच्या घरच्यांनी धक्के मारून तुम्हाला पाठवलंय, ते काय झालं? ते झालं ढकल घटक. सो असे काय दिसतात? तुम्हाला विविध घटक आढळून येतात असं आहे. मग सर, असे कोणकोणते घटक आहेत? ठीक आहे, असे कोणकोणते घटक आहेत की जे घटक हे तुम्हाला निर्गमन क्षेत्रात दिसतात पुश फॅक्टर? तर बघा, सर्वात पहिला पुश फॅक्टर आहे सेवेचा अभाव. तुम्ही बघा, तुमच्या गावात काय आहे? सेवेचा अभाव आहे, म्हणजे सोयी सुविधा नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला बाहेर पडावं लागतं. नंबर 2, तुमच्या गावामध्ये शिक्षण जे आहे आणि आरोग्य जे आहे, आरोग्य सुविधा, या आरोग्य सुविधेचा काय अभाव आहे? मला सांगा, याच दर्जाचे क्लासेस जर तुमच्या गावात अवेलेबल असते, तुम्ही पुण्याला आले असते का? नाही आले असते. म्हणजे सेवेचा अभाव आहे, शिक्षणाचा अभाव आहे, आरोग्याचा अभाव आहे. त्याच्यानंतर तुमच्या गावातलं हवामान कसं आहे? प्रतिकूल हवामान आहे. हवामान कसं आहे? प्रतिकूल हवामान. प्रतिकूल हवामान म्हणजे काय? अनफेवरेबल आहे. भूकंप होते, पूर होते, दुष्काळ पडतो, ठीक आहे, हे सगळं जे असतं ना, हे काय असतं? प्रतिकूल हवामान असतं. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या गावामध्ये काय? राजकीय अस्थिरता आहे. बघा, मला सांगा, लोक युक्रेनमधून का बाहेर पडले? कारण की ते युद्ध व्हायचं, म्हणजे तिथं काय होती? राजकीय अस्थिरता होती. मग राजकीय अस्थिरता असली तर लोक काय करतात? बाहेर पडतात. त्यानंतर तुमच्या गावात काय आहे? तुमच्या गावात वाढती गुन्हेगारी आहे. बघा, ज्या ज्या गावामध्ये गुन्हेगारी खूप वाढते त्यावेळेस लोक बाहेर पडतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही बघा, मोस्टली एससी जे आहेत, एससी अनुसूचित जाती, हे तुम्हाला शहरात दिसतील. त्याचं कारण समजून घ्या. गावात काय चालायचं? जाती आधारात भेदभाव चालायचा. मग त्या गोष्टीला सर्व लोक कंटाळले होते, मग त्यांनी शहरात येणं पसंत केलं, कारण की शहरात बऱ्याच प्रमाणात काय असते? आपण म्हणतो इक्वेलिटी असते. सो वाढती गुन्हेगारी जी आहे, ठीक आहे, सो वाढती गुन्हेगारी यामुळे लोक काय करतात? स्थलांतर करतात. त्यानंतर तुमच्या गावात काय होतंय? नापीक जमीन आहे. जमीन आता हळूहळू काय झाली? नापीक झाली. म्हणून तुम्ही बघा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधून सर्वात मोठ्या प्रमाणात पुरुष बाहेर पडतात. का? तिथली जमीन इन्फर्टाईल आहे, ठीक आहे, नापीक जमीन आहे. त्यानंतर तुमच्या गावात जर समजा पाण्याची कमतरता असेल, काय असेल? पाण्याची कमतरता, तर तुमच्या गावात लोक बाहेर पडतात. त्यानंतर तुमच्या गावामध्ये रोजगार किंवा व्यवसाय संधी नसतील. रोजगार किंवा व्यवसाय संधी याचा अभाव आहे, याची कमतरता आहे. तर अशा वेळेस तुम्हाला माहिती आहे की आपल्या टॅलेंटची कदर होऊ शकते, म्हणून तुम्ही मग शहरात येता. फॉर एक्झाम्पल मी आहे. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुमच्या देशात युद्ध होतात, पूर येतात, भूकंप येतात. सो अशा गोष्टी जर होत असतील तर ते काय झालं? ते झालं पुश फॅक्टर. हे तुम्हाला गावातून बाहेर पडायला भाग पाडतात. त्यानंतर तुमच्या गावात जर मनोरंजनाच्या साधनांचा अभाव असेल, मनोरंजन साधनांचा अभाव, तुम्ही बघितलं असेल लग्न जेव्हा होतं खेड्यात एखाद्या मुलीचं, आता मी खेड्यातून आहे तर मला माहिती आहे, आमच्या गावात बऱ्याच उदाहरणं अशी आहेत की मुलींचं लग्न गावात होतं, मग खेड्यात करमत नाही. मग मनोरंजनाची साधनं नसतात, बाहेर फिरता येत नाही, पाणीपुरी खायला जाता येत नाही, मूवी बघायला जाता येत नाही. मग ती काय म्हणते की आपल्या
जो आहे सो कॉल्ड बाबू, आपल्या पिल्लूला म्हणजे आपल्या बाळाला काय कॉन्व्हेंटला घालावं लागेल, त्यासाठी आपल्याला शहराच्या ठिकाणी जावं लागेल. मग ते जे आहे चिंगीन तिचा चिंग्या आपल्या पिल्लूला घेऊन शहरात जातात. सो ते काय आहे, ते सगळे तुम्हाला काय दिसतात, निर्गमन क्षेत्रातले ढकल घटक दिसतात. आलं का लक्षात? सो हे जे सगळं आहे ना, तंत्रज्ञानाचा अभाव आहे, आपल्या देशात तंत्रज्ञानाचा अभाव आहे, त्याच्यामुळे लोक विदेशात जातात. सो अशा गोष्टी तुम्हाला दिसतात. याच्या उलट इथं दिसेल, आता इथं काय दिसेल, या देशात तुम्हाला उत्तम सेवा दिसतील. बघा उत्तम सेवा. मला सांगा सोनाली बेंद्रे का गेल्या होत्या? कारण की आपल्या इथं सेवा उत्तम नव्हत्या, तिथं उत्तम आहे म्हणून गेल्या. ठीक आहे. नंबर 2, इथं काय दिसेल तुम्हाला, शिक्षण आहे आणि आरोग्य आहे. आरोग्य. ठीक आहे. याचं काय दिसतं, ह्या सोयी सुविधा दिसतात, त्यामुळे लोक काय करतात, स्थलांतर करतात. जिथं तुम्ही स्थलांतर करता तिथलं हवामान कसं असतं, अनुकूल हवामान. अनुकूल हवामान म्हणून लोक तिथं राहायला जातात. ओके. त्यानंतर राजकीय स्थिरता. मोस्टली जे लोक एखाद्या देशात राहायला जात असतील तर तिथं बघतात की तिथं राजकीय स्थिरता असली पाहिजे, म्हणजे तिथं त्या देशामध्ये युद्ध दंगे वगैरे असं काही व्हायला नको, स्टेबल गव्हर्नमेंट पाहिजे. ओके. त्यानंतर गुन्हेगारी कशी असली पाहिजे, कमी गुन्हेगारी, म्हणजे याच्या अगदी विरोधात. समजेल का तुम्हाला, कमी गुन्हेगारी. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, इथं इथं नापीक, इथं दिसेल तुम्हाला सुपीक जमीन. सुपीक जमीन. कळालंय? त्यानंतर इथं रोजगाराच्या, इथं पाण्याची उपलब्धता दिसेल. पाण्याची उपलब्धता. पाण्याची उपलब्धता. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला काय दिसेल इथे, ओके, रोजगार आणि व्यवसायाच्या संधी. बघा आता पुण्यामध्ये लोक, पुण्या मुंबईमध्ये काय येतात, कारण की रोजगार आहे, लोकांना विविध व्यवसाय आहे, सो याच्या संधी अवेलेबल आहेत. कळालं? त्यानंतर तुम्हाला इथं काय दिसेल, इथं दिसतंय ते म्हणजे युद्ध आणि पूर, भूकंप हे नसतात. ठीक आहे. मग याला आपण काय म्हणतोय, नैसर्गिक आपत्तीचा कमी धोका. नैसर्गिक आपत्ती कमी धोका. कमी धोका. सो हे जे घटक आहेत ना, हे घटक तुम्हाला काय करतात, अट्रॅक्ट करतात. आणि इथं काय असतात, तुम्हाला मनोरंजनाचे साधनं उपलब्ध. मनोरंजन साधने उपलब्ध. उपलब्धता. आलंय का लक्षात? कळालं? म्हणून मग तुम्हाला काय दिसते की निर्गमन क्षेत्रात काही तुम्हाला निगेटिव्ह घटक दिसतात आणि आगमन क्षेत्रात तुम्हाला पॉझिटिव्ह घटक दिसतात. आणि हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय करत असतात, स्थलांतर करण्यासाठी भाग पाडत असतात. आलं का लक्षात? कळतंय का बाळांनो? सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, त्या म्हणजे आपल्या स्थलांतरणामध्ये. यावरच प्रश्न असतात. प्रश्न कुठे येतील? प्रश्न येतील या घटकावर. सो सिंपल. आलं का लक्षात? ओय बाळांनो, आलंय का लक्षात? सो हे तुम्हाला काय दिसतात, म्हणून म्हणतात निर्गमन क्षेत्रात असतात पुश फॅक्टर आणि पुल फॅक्टर कुठं असतात, आगमन क्षेत्रात तुम्हाला पुल फॅक्टर आढळून येतात. क्लिअर? आकडेवारी कुठेही पाठ करू नका, आकडेवारी कुठेही विचारत नाही, तुम्हाला फक्त विचारलं तर एवढ्याच गोष्टी विचारेल. ठीक आहे? कळालं? बघा आपण काय बघितलं, स्थलांतरणाचे कारण बघितले, त्याच्यानंतर निर्गमन क्षेत्रात आणि आगमन क्षेत्रात काय असतं फॅक्टर ते बघितलं. आता एक लक्षात ठेवायचं, सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी सांगतो तुम्हाला की महाराष्ट्रात, एक मिनिट, महाराष्ट्रात इतर राज्यातून होणारे स्थलांतर. म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या राज्यातून किती प्रमाणात स्थलांतर होतं हा मुद्दा आहे. म्हणून महाराष्ट्रात इतर राज्यातून होणारे स्थलांतर हा मुद्दा शिकतोय. क्लिअर? आता तुम्हाला माहिती आहे, जर मी तुम्हाला विचारलं की महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या राज्यातून लोक येतात, तर ऑब्वियस आहे तुम्ही काय सांगाल, सर बिहारी लोक येतात, पण ते नाही. ठीक आहे? तर लक्ष द्या, काय असतं माहिती आहे का, पहिले तुम्हाला समजलं पाहिजे, एक मिनिट, की आपल्या राज्याला लागलेल्या सीमा. ठीक आहे? आपल्या राज्याला लागलेल्या सीमा हे ज्याला माहिती आहे त्याला या प्रश्नाची उत्तर व्यवस्थित देता येते. ठीक आहे? चला मग बघा, हा आपला महाराष्ट्र, सुंदर प्रगत असा आपला महाराष्ट्र.
ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्राला सीमा कोणाचे लागतात? ज्याच्या सीमा आपल्यासोबत लागलेल्या असतात ना, तिथं आपले रोटी बेटीचे व्यवहार असतात. काय असतात? रोटी बेटीचे व्यवहार. कारण की राज्य तर नंतर निर्माण झाले ना, माणसं तर फार पूर्वीपासून राहतात. तर मग गुजराती लोक, गुजरातमधून त्यांचे रोटी बेटीचे संबंध होतात, विवाह होतात. आंध्र प्रदेशच्या बॉर्डर असणाऱ्या लोकांची रिलेटिव्ह आंध्र प्रदेशमध्ये आहेत. कर्नाटकच्या बॉर्डरवर राहणाऱ्या लोकांची रिलेटिव्ह कर्नाटकमध्ये आहे. आमच्या विदर्भावादल्या लोकांचे सगळे नातेवाईक हे तुम्हाला MP मध्ये दिसतात. असं ह्या सगळ्या सिस्टम राहतात. मग लक्षात ठेवा, सर्वाधिक जर महाराष्ट्रात स्थलांतर कुठून होत असेल तर ते होतं कुठून? उत्तर प्रदेशमधून. बघा लक्षात द्या, सर्वात पहिला मुद्दा सांगतोय, महाराष्ट्रात सर्वाधिक जर स्थलांतर कुठून होत असेल तर काय सांगायचं? त्याचं उत्तर द्यायचं उत्तर प्रदेश. ठीक आहे, चलो. नंबर 1 उत्तर प्रदेश. बिहार कुठेच नाही बरं, बिहार तर 7व्या नंबरला आहे. महाराष्ट्रात जेवढं स्थलांतर होतं ना, त्याच्या 28% फक्त बिहारी आहेत. म्हणून तुम्हाला काय दिसतं माहिती का? बिहारी लोकांचे आपल्या राज्यामध्ये काय दिसतात? आमदार सुद्धा दिसतात. अबू आझमीचं नाव ऐकलं असेल ना, तो स्वतः तर आला, त्याने काय केलं? बिहारी लोकांना आणलं आणि त्यांची एक स्वतंत्र काय केलं? एक मतदारसंघामध्ये संख्याच तेवढी वाढवली. सो सर्वाधिक तुम्हाला दिसतात UP मधून. कळालं? झालं. नंबर 2 जे तुम्हाला दिसतात ते आहेत आपले शेजारी, इथून कर्नाटक. मी तुम्हाला आधी सांगितलं की 2 नंबर, आता बघा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज क्रम लावता आला पाहिजे. सेकंड नंबरला आहे कर्नाटक. किती टक्के आहे महत्वाचं नाही. त्यानंतर जर तुम्ही काय गेलं? क्लॉकवाईज गेले. काय सांगतोय मी तुम्हाला? त्यानंतर जर तुम्ही क्लॉकवाईज गेले तर क्लॉकवाईज तुम्हाला दिसेल ते 3 नंबर. ठीक आहे, ते म्हणजे गुजरात. 3 नंबर कोण दिसतंय? गुजरात. व्यवस्थित लक्ष द्या, एकदम क्लॉकवाईजच क्रम आहे. नंबर 1 सर्वात जास्त कुठून आले? UP मधून. ओके. नंबर 2 कुठून आले? कर्नाटक मधून. क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेप्रमाणे फिरले, तुम्हाला दिसतंय गुजरात. कोण दिसतंय? गुजरात. अजून क्लॉकवाईज तुम्ही फिरले असं. ठीक आहे. आणि आता नाही, हा 4 नंबर तुम्हाला कोण दिसेल? मध्य प्रदेश. कोण? मध्य प्रदेश. बघा सोपी नाही का? किती सोपी आहे. फक्त काय करायचं आहे? राज्य जे आहेत हे राज्य क्लॉकवाईज तुम्हाला सेट करायचे. क्लॉकवाईज म्हणजे समजते ना रे? घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे. 4 नंबरला तुम्हाला कोण दिसतंय? 4 नंबरला तुम्हाला दिसतंय ते म्हणजे ओके या ठिकाणी असणारं मध्य प्रदेश. बघा 1 नंबर उत्तर प्रदेश, 2 नंबर कर्नाटक, 2 नंबर कर्नाटक. राज्यांचा क्रम विचारायला येतो. 3 नंबर कोण आहे? 3 नंबर आहे गुजरात, 4 नंबर आहे मध्य प्रदेश. ओके. आता 5 नंबर जर तुम्ही गेले इथून तर इथं एक राज्य आहे. म्हणजे आधी बघा ही जनगणना कधी झाली? जनगणना झाली आपली ओके, जनगणना कधी झाली? 11ला. ऑब्वियस आहे, 11ची आकडेवारी आहे. तेलंगणा तर नंतर निर्माण झालं. तोपर्यंत महाराष्ट्राला कोण लागत होतं? आंध्र प्रदेश लागत होतं. कोण लागत होतं? आंध्र प्रदेश. म्हणून मग इथं कोणतं राज्य असेल? इथं असेल आंध्र प्रदेश. म्हणून तुम्हाला 5 नंबरचं राज्य दिसतं ते म्हणजे आंध्र प्रदेश. कोण? आंध्र प्रदेश. ठीक आहे. अजून क्लॉकवाईज फिरले की तुम्हाला मग 6 नंबरचं जे राज्य दिसतं ते आहे राजस्थान. 6 नंबरचं राज्य कोणतं आहे? ते आहे राजस्थान. कळालं? समजलं का? फक्त क्लॉकवाईज फिरायचं आहे तुम्हाला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेप्रमाणे. कर्नाटक पासून सुरुवात करायची. कर्नाटक, त्यानंतर तुम्हाला दिसतंय ते म्हणजे गुजरात. ठीक आहे, गुजरात. त्यानंतर दिसतंय मध्य प्रदेश. त्यानंतर कोण आहे? मध्य प्रदेश नंतर आंध्र प्रदेश, कारण की त्यावेळी आंध्र प्रदेश होतं, तेलंगणा नव्हतं महाराष्ट्राला लागलेलं. ठीक आहे. त्यानंतर मग दिसतंय तुम्हाला कोण? त्यानंतर दिसतंय राजस्थान. आणि सर्वात शेवटी दिसतंय ते म्हणजे बिमारी. सर्वात शेवटी कोण आहे? बिमारी. बिमारी म्हणजे बिहारी. ओके. 7 नंबरला आहे बिहारी. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय बिहारी कुठेच नाहीत. ठीक आहे. 7व्या नंबरला मग तुम्हाला बिहारी दिसेल. आणि एक आणखी ट्रिक सांगितली. काय ट्रिक सांगितली? की बाबांनो, जर राज्याची सीमा एखाद्या राज्याला लागू नसेल तर तिथून रोटी बेटीचे संबंध होतात, म्हणून तिथं सर्वाधिक स्त्रिया स्थलांतर करतात. आणि जर राज्याची सीमा लागून नसेल तर तिथून मग सर्वाधिक संख्येनं स्थलांतर करतात. ते म्हणजे कोण? ते म्हणजे पुरुष. मग बघा, राजस्थानची सीमा महाराष्ट्राला लागून आहे का? नाही. मग इथून कोण स्थलांतर करत असतील? पुरुष करतात. आणि कशासाठी करत असतील? रोजगारासाठी. मला सांगा,
गुजरातची सीमा महाराष्ट्राला लागून आहे, मग इथून कोण स्थलांतर करतंय? स्त्रिया करतात. आणि स्त्रिया कशासाठी करत असतात? विवाहासाठी करत असतात. कशासाठी? विवाह. कर्नाटकची सीमा महाराष्ट्राला लागून आहे, बरोबर. कोण स्थलांतर करतंय? स्त्रिया करतात. आणि कोणत्या कारणासाठी करतात? विवाहासाठी करतात. मला सांगा आंध्र प्रदेश कशासाठी? आंध्र प्रदेश सीमा लागून आहे, सर्वाधिक स्थलांतर कोण करतं? स्त्रिया करतात. ओके. आणि कशासाठी करतात? विवाहासाठी करतात. ओके. त्यानंतर बिहारमधून सर्वाधिक स्थलांतर, सीमा लागून आहे का? नाही. मग कोण स्थलांतर करत असतील? पुरुष करत असतील. पुरुष. आणि कशासाठी? रोजगारासाठी. रोजगार. मला सांगा उत्तर प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागून आहे का? नाही. मग कोण स्थलांतर करत असेल? पुरुष करत असतील. आणि कशासाठी करत असतील? रोजगारासाठी. रोजगार. त्यानंतर मला सांगा मध्य प्रदेश, ठीक आहे, सीमा लागून आहे, तिथून कोण स्थलांतर करत असतील? स्त्रिया करतात. आणि कशासाठी करतात? विवाहासाठी करतात. कळालं का? सो असे तुम्हाला काय दिसतात? महाराष्ट्रातून होणारा आंतरराज्यीय स्थलांतर. यालाच आपण काय म्हणतात? यालाच म्हणतात आंतरराज्यीय स्थलांतर. म्हणजे महाराष्ट्रात इतर कोणकोणत्या राज्यातून कसे लोक येतात. चला बोला. नंबर 1 सर, नंबर 1 ला आहे उत्तर प्रदेश. चला पाठ करा. नंबर 2 कोण आहे? कर्नाटक. नंबर 2 कोण आहे? कर्नाटक. नंबर 3 कोण आहे? ते म्हणजे गुजरात. नंबर 4 जाल क्लॉकवाईज. नंबर 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. चला नंबर 5 काय आहे? नंबर 5 आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. नंबर 6 बोला कोण आहे? राजस्थान. राजस्थान. आणि नंबर 7 बोला कोण आहे? ते आहे सर बिहार. झालं की नाही पाठ? किती सोपी टॉपिक आहे सांगा बरं. कठीण आहे का? काहीच कठीण नाही. उत्तर प्रदेशमधून सर पुरुष येतात, ठीक आहे. त्यानंतर कर्नाटक हे सीमा लागून आहे म्हणजे स्त्रिया सर्वाधिक येतात. गुजरातमधून स्त्रिया सर्वाधिक येतात कारण सीमा लागून आहे. MP मधून स्त्रिया सर्वाधिक येतात कारण सीमा लागून आहे. आंध्र प्रदेशमधून सर्वाधिक कोण येतात? स्त्रिया येतात, सीमा लागून आहे. राजस्थानमधून, आंध्र प्रदेश तेव्हाचं बरं म्हणजे आताचं तेलंगणा, राजस्थानची सीमा लागून नाही सर, पुरुष येतात, ठीक आहे. बिहारमधून पुरुषच येतात. म्हणजे ओव्हरऑल आंतरराज्यातून सुद्धा कोण येतात? स्त्रियाच येतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की स्त्रिया सर्वाधिक स्थलांतर करतात. मग ते आंतरराज्यीय असो की कोणतंही असो. आलं का लक्षात? चला इथून कशासाठी येतात? रोजगारासाठी येतात सर. कर्नाटकमधून कशासाठी येतात? विवाहासाठी येतात सर. गुजरातमधून कशासाठी येतात सर? विवाहासाठी येतात सर. मध्य प्रदेशमधून कशासाठी येतात सर? विवाहासाठी येतात. आंध्र प्रदेशमधून विवाह. आंध्र प्रदेशमधून विवाह. राजस्थानमधून विवाह, ठीक आहे. आणि सॉरी विवाह नाही, राजस्थानमधून रोजगार, ओके. आणि त्यानंतर पुरुषांमधून काय आहे? सॉरी बिहारमधून रोजगारासाठी येतात. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं, ओव्हरऑल जर बघितलं आंतरराज्यीयमध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसतात? इथं स्त्रिया टॉपला दिसतात, ठीक आहे. स्त्रिया सर्वाधिक. स्त्रिया काय दिसतात? सर्वाधिक. माझं बॅगमध्ये 9881. ओके, कळालं का बाळांनो? समजलं? सो अशा प्रकारे हे महाराष्ट्रात होणारं इतर ठिकाणचं आहे. कळालं का? ठीक आहे. कोणत्या राज्यातून किती होतं? तर एक फक्त 28% त्यातच लक्षात ठेवा. इतर गोष्टीचं लक्षात नाही ठेवलं तरीही चालतंय. म्हणजेच तुमच्या कन्क्ल्युजन लक्षात येईल की सर्वाधिक कोण करतात? सर्वाधिक तुम्हाला दिसतात ते म्हणजे कोण? स्त्रियाच आहेत सर्वाधिक. हे आंतरराज्यामध्ये पण, ठीक आहे. निर्गमनमध्ये कोणत्या राज्यातून कोण येत आहे? निर्गमनचे पुल फॅक्टर, पुश फॅक्टर, त्यानंतर हा क्रम सांगितला, ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा की हा स्थलांतरणाचा क्रम हा आयोगाचं उत्तर आहे. आणि आयोग बऱ्याचदा काय उत्तर देतं माहिती आहे का? बऱ्याचदा असंही देतं की विवाह कुटुंबासमवेत, ठीक आहे. विवाह आहे, कुटुंबासमवेत आहे. त्याच्यानंतर काय देतंय? रोजगार आहे आणि जन्मानंतर आहे, ठीक आहे. बघा मी आयोगाचं उत्तर देऊ का तुम्हाला? इथं आयोगाचं उत्तर काय आहे लक्षात घ्या. लिहितोय आयोगाचे उत्तर, कारण की आयोगाने एकदा राज्यसेवेत असं उत्तर दिलं. मला हे वाटतं की 2001चं आहे, पण तुम्हीही काय करा? मेन्शन करून घ्या. कारण की जर आयोग असं उत्तर देत असेल
तर ऑब्वियस आहे तुम्हाला हेच उत्तर लिहावं लागेल. तर बघा आयोगाचं उत्तर आहे विवाह. सर्वाधिक विवाह असतं, सर्वाधिक स्त्रिया असतं. नंबर 2 कुटुंबासमवेत. कुटुंबासमवेत. ठीक आहे. नंबर 3 ते आहे रोजगार आणि जन्मानंतर. ओके झालं. माझा पेन ड्राईव्ह तिकडेच आहे पहिल्या रूम मध्ये. पहिली रूम आहे ना पहिली तिथे. ओके हां क्लिअर. चला सो हे काय झालं, हे झालं आयोगाचं उत्तर. की क्रम काय आहे तर तुम्हाला क्रम सांगता आला पाहिजे, असा क्रम आहे. क्लिअर. ठीक आहे ना. स्थलांतरणाचे कारण सांगितले, क्रम काय आहे, आयोगाचं उत्तर काय ते सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर निर्गमन क्षेत्र आगमन क्षेत्रावर परिणाम सांगितलाय आणि महाराष्ट्रात होणारं इतर स्थलांतर हे पण सांगितलंय. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की अशा सगळ्या गोष्टी. आता एक सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा मला तुम्हाला शिकवायचा आहे ज्याचं नाव आहे बुद्धिवहन. काय सांगतोय, ठीक आहे, सर्वात मोठा तुम्हाला सांगतोय की एक बुद्धिवहन नावाचा मुद्दा सांगतोय. बुद्धिवहन. ठीक आहे. बुद्धिवहन म्हणजे काय असते तर बघा सर्वात पहिले निर्गमन क्षेत्र आहे. निर्गमन क्षेत्र जिथून लोक बाहेर पडतात. आणि एक आहे ते असतं आगमन क्षेत्र. आगमन क्षेत्र. आता एक लक्षात ठेवायचं, कधीही तुम्हाला असं दिसेल हे निर्गमन क्षेत्रामध्ये जे फॅक्टर असतात त्याला तुम्ही काय म्हणता पुश फॅक्टर, कारण की हे तुम्हाला बाहेर ढकलतात. आणि इथं जे असतं हे असतात पुल फॅक्टर. पुल फॅक्टर. आणि हे असतात तुम्हाला ओढणारे घटक. आता याची उदाहरणं जर तुम्हाला सांगायचे झाले तर मी तुम्हाला उदाहरणं सांगतोय. बघा समजून घ्या की विकसनशील देशांमधून तुम्ही बघा जे देश अंडर डेव्हलपिंग आहे, जे देश विकसनशील देश आहे, या विकसनशील देशांमधून लोक कुठं जातात, विकसित देशात जातात. विकसित देशात जातात. ठीक आहे, आलं का लक्षात. विकसित देशात. किंवा तुम्ही बघा ग्रामीण भागातले जे लोक आहेत, ग्रामीण भागातील लोक कुठं जातात, नागरी भागात जातात. पण हे कोणते लोक असतात, हे सगळे बुद्धिवंत लोक असतात. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं की जेव्हा बुद्धिवंत म्हणजे हुशार लोक, बुद्धिवंत लोक हे ठीक आहे काय करतात, हे विकसित देशात जातात. बघा ते कुठं चालले, ते विकसित देशात चालले. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात बुद्धिवहन. मग तुम्ही बघा भारतातले जे सगळे इंटेलिजंट लोक आहेत हे कुठं गेले, अमेरिकेत गेले. म्हणून तुम्ही बघा की समजा उदाहरणार्थ घेऊ आपण, ते म्हणजे इंडिया. इंडियामधले जे सगळे हुशार लोक आहेत हे कुठं गेले, हे गेले USA मध्ये. म्हणजे काय झालं, भारताला याचा तोटा झाला. लक्षात ठेवायचं बुद्धिवहनाचा तोटा हा जो असतो ना, हा कोणाला होतो, हा विकसनशील देशाला. आणि बुद्धिवहनाचा फायदा कोणाला होतो, तर तो होतो विकसित देशाला. का बरं सर, असं का करतात त्याचं कारण समजून घ्या. नंबर 1 आपल्या देशात बुद्धिवहन का होतं याचं कारण समजून सांगतोय. तर नंबर 1 आपल्या देशात बुद्धिवहनाचं कारण असं आहे की आपल्या देशात तंत्रज्ञानाचा आहे अभाव. लोकांना करायचं असतं रिसर्च आणि मग त्याचा आहे आपल्या देशात अभाव, तंत्रज्ञानाचा अभाव. त्यानंतर आपल्या देशात जे आहे वेतन, हे वेतन आहेत कमी, वेतन कमी. त्यानंतर आपल्या देशाची जी तुम्हाला काय दिसतंय, आपल्या देशात जे आपण असं म्हणतोय की ज्या सोयी सुविधा पाहिजे, ह्या सोयी सुविधांचा काय आहे, अभाव आहे. अभाव आहे. लोकांना काय करता येत नाही इथं, आपण असं म्हणतो ना की लोकांना रिसर्च वगैरे करता येत नाही. म्हणून हे लोक काय करतात, हे लोक इंडिया सोडतात. काय करतात, इंडिया सोडतात. का सोडला याचं कारण तुम्हाला कळालं. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीमुळे. आणि इथं काय आहे, अमेरिकेत आहे तंत्रज्ञान. ठीक आहे, तंत्रज्ञान जे आहे या तंत्रज्ञानाची आहे सुविधा.
किंवा आपण असं म्हणू शकतो इथं प्रगत तंत्रज्ञान आहे, माहिती आहे नासा, इस्रो वगैरे असं रिसर्च लॅब वगैरे. त्याच्यानंतर इथं वेतन खूप जास्त आहेत, वेतन प्रचंड आहेत, तिथं जाऊन डॉलर युरोमध्ये लोक कमावतात. आणि तिसरं म्हणजे इथं सोयी सुविधा ज्या आहेत, ह्या सोयी सुविधा काय दिसतात तुम्हाला, उपलब्ध दिसतात. काय दिसतात, उपलब्ध. सो ह्या सगळ्या गोष्टीमुळे लोक काय करतात, अमेरिकेत येतात. ठीक आहे, USA मध्ये येतात. ठीक आहे, USA मध्ये सर्वात जास्त पॅकेज एका व्यक्तीला 2600 कोटीचं, आणि भारतातलं सर्वात मोठं पॅकेज आहे 26 कोटीचं. तुम्ही विचार करा, 86 कोटीचं. मग हा जो आहे ना, याला बुद्धिवहन म्हणून म्हणतात. बुद्धिवहनाचा तोटा हा कोणाला होत असतो, बुद्धिवहनाचा तोटा हा होत असतो विकसनशील देशाला, आणि बुद्धिवहनाचा फायदा कोणाला होत असतो, तर तो होत असतो विकसित देशाला. गेटिंग माय पॉइंट, कळतंय का, आलं लक्षात. सो हे सगळे मुद्दे तुम्हाला काय झाले पाहिजे, कळाले पाहिजे. आलं लक्षात, याला म्हणतात बुद्धिवहन. गेटिंग माय पॉइंट. इथंच प्रश्न असतात जास्तीत जास्त. आता पुढे जाऊ. आता पुढचा मुद्दा बघू की काय आहे, हे जे आहे काय म्हणतो त्याला आपण समजा की बुद्धिवहनाचे परिणाम काय होत असतात, म्हणजे सॉरी फॉर एक्झाम्पल स्थलांतरणाचे परिणाम काय होत असतात. ठीक आहे, आपण मुद्दा शिकतोय स्थलांतराचे परिणाम. तो तुमच्या डोक्यावर आहे, तो नाही, आपण हा दुसरा शिकतोय. ठीक आहे, तर बघा स्थलांतराचे परिणाम. ओके, चलो भाई लोग अब पढ़ेंगे स्थलांतरणाचे परिणाम. आता एक लक्षात ठेवायचं, नंबर 1 सर्वात पहिला मुद्दा, एक असतं आगमन क्षेत्र. आगमन क्षेत्र, जिथून तुम्ही जिथं येता त्याला आगमन क्षेत्र म्हणतात, आणि जिथून तुम्ही निघता त्याला म्हणतात निर्गमन क्षेत्र. निर्गमन क्षेत्र. आता मुद्दा असा आहे की आगमन क्षेत्रावर काही परिणाम सकारात्मक होतात. स्थलांतरणामुळे आगमन क्षेत्रावर काही सकारात्मक परिणाम होतात, म्हणजे पॉझिटिव्ह होतात, पॉझिटिव्ह. ओके, आणि दुसरं म्हणजे काही परिणाम जे असतात हे परिणाम कसे होतात, नकारात्मक होतात, नकारात्मक, निगेटिव्ह होतात. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतोय, तुमची चिंगी आहे ही त्यांच्या घरून बाहेर पडली, त्याच्यामुळे त्यांच्या डोक्याची डोकेदुखी कमी झाली, पण तुमची वाढली ना, समजलं. मग एका ठिकाणी पॉझिटिव्ह झाला, एका ठिकाणी निगेटिव्ह झाला. तसंच निर्गमन क्षेत्रावर काही परिणाम हे सकारात्मक होत असतात. काय निर्गमन क्षेत्रावर सकारात्मक परिणाम झाला, हा परिणाम असा झाला की त्यांची डोकेदुखी कमी झाली, तिच्या आई वडिलाची. ओके, आणि दुसरा असतो नकारात्मक. नकारात्मक काय होतो, नकारात्मक हा होतो की तुमची चिंगी फार बुद्धिवान होती, आहे अजूनही आहे. ठीक आहे, सो त्याचा काय होतंय, त्याच्यामुळे तुमच्या गावाला लॉस झाला, आणि आता तुमची चिंगी इथे येऊन IAS झाली, कलेक्टर झाली, आमची चिंगी कलेक्टर. आलं लक्षात, कळालं का. सो असं होऊ शकतं, याला म्हणतात सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम. चला सुरुवात करायची का शिकायला. नंबर 1 स्टार्ट करेंगे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम. आता सर्वात पहिले आपण काय बघू की आगमन क्षेत्र जे आहे याच्यावर कोणकोणते परिणाम होतात. ठीक आहे, तर बघा नंबर 1, आगमन क्षेत्रामुळे कुशल व्यक्ती येतात. कुशल म्हणजे जे स्किलफुल आहेत. सो कुशल व्यक्ती काय करतात, आगमन करतात. आता मला सांगा, कुशल व्यक्तीनं जर आगमन केलं तर इथं काय होतं, इथली आर्थिक वृद्धी होते, इकॉनॉमिक ग्रोथ होते. आता मला सांगा, मुंबई पुणे शहर हे का वाढताय, ठीक आहे, कारण की इथं कुशल लोक आले, स्किलफुल लोक आले, आणि यांच्या टॅलेंटचा वापर करून लोक इथं काय करू राहिले, बऱ्याच साऱ्या गोष्टी करू राहिले. नंबर 2, ठीक आहे, इथं काय होते, रोजगार निर्मिती होते. तुम्ही बघा, एक व्यक्ती येतो, एक स्टार्टअप तयार करतो, आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना रोजगार निर्मिती मिळते, कंपनी चालू केली तर. ठीक आहे, अजून जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला असं दिसेल की ठीक आहे, आणखी यांचे पॉझिटिव्ह असे दिसतील की इथं काय होतं, इथं म्हणजे ट्रान्झॅक्शन असताना ट्रान्झॅक्शन आर्थिक व्यवहार वाढतात, आर्थिक व्यवहार वाढतात. बघा ना, तुम्ही आता पेठेत अभ्यासाला येता, तुम्ही पेठेत अभ्यास आल्यामुळे इथल्या मेसवाल्यांचं पोट भरतं, इथल्या मालकांचं पोट भरतं, इथल्या लायब्ररीवाल्यांचं, इथल्या क्लासवाल्यांचं, सो हे सगळं होऊन राहिलं ना. सो हे काय आहेत, हे सकारात्मक आहे. आणखी एक लक्षात ठेवायचं की इथं बुद्धिवहनाचा लाभ होतो. इथं काय होतो, बुद्धिवहन जे आहे,
या बुद्धिवनाचा हा आगमन क्षेत्राला नेहमी लाभ होत असतो. कळालं सर? मग आता निगेटिव्ह काय काय होऊ शकतात? ठीक आहे, निगेटिव्ह तर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला असं दिसेल आगमन क्षेत्रावर तुमच्या येण्यामुळे, तुम्ही पुण्यात आले त्याच्यामुळे काय झाले, लोकसंख्या वाढ होते, त्याच्यानंतर घनता वाढ होते, त्यानंतर दुसरं जर तुम्ही बघितलं नैसर्गिक संसाधने आहेत, या नैसर्गिक संसाधनावरचा ताण वाढते आहे ना. त्यानंतर इथं काय होते, इथं इथं तुम्हाला असं दिसते लिंग गुणोत्तरात घट दिसते, लिंग गुणोत्तरात घट. तुम्ही बघा ना, मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचं लिंग गुणोत्तर का कमी आहे? सगळे पुरुषच चालले ना कामाला, तर ऑब्वियस आहे ते. त्याच्यानंतर चौथं जर बघितलं तर सामाजिक अशांतता पसरते. सामाजिक अशांतता म्हणजे काय बाळांनो, इथं दंगे वगैरे, शहरात तुम्हाला क्राईम, ठीक आहे, दंगे वगैरे का दिसतात माहिती आहे का? त्याचं कारण असं आहे, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक येतात, त्याच्यामुळे गुन्हेगारीमध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसते आहे ना. पुण्यामध्ये आता एरवी खूप प्रकरण दिसून आले, गुन्हेगारीत वाढ झाली, आले लक्षात? सो हे जे सगळे आहे, ठीक आहे, गुन्हेगारी वाढ, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात, आले लक्षात? त्यानंतर अस्वच्छता आहे, घरांचा प्रश्न आहे. सो हे सगळे प्रश्न काय होतात, उद्भवतात. सो हे काय होतात, निगेटिव्ह सुद्धा होऊ शकतात आगमन क्षेत्रावर. निर्गमन क्षेत्रावर सकारात्मक परिणाम काय होईल? नंबर 1, तुमच्या गावची नैसर्गिक संसाधनं, तुम्ही तुमचं गाव सोडलं म्हणून तुमच्या घरच्या पिठाच्या डब्यावरचा काय होतो, ताण कमी होतो, म्हणून नैसर्गिक संसाधनाचा ताण हा जो आहे हा काय होतो, डाऊन होतो. नंबर 2, तुमच्या गावातली लोकसंख्या विरळ होते, लोकसंख्या विरळ होते, ठीक आहे, एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर अजून एक काय की तुमच्या गावात स्वच्छता निर्माण होते, म्हणजे तुम्ही कुठेही उघड्यावर नाही बसायचे, पण स्वच्छता आणि कोंडी कमी होते, अस्वच्छता आणि कोंडी कमी होते, आले का लक्षात? सो असे काही होतात, हे खूप सारे असतात, तुम्ही वाचूनच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि नकारात्मक काय होते? नंबर 1, तुमच्या गावाला सर्वात जास्त झाला तो म्हणजे बुद्धिवहनाचा तोटा, बुद्धिवहनाचा काय झाला, तोटा झाला. नंबर 2, तुमच्या गावाची आर्थिक प्रगती वाढली, तुमचे पानटपरीवर कसे 500-600 रुपये द्यायचे गुटख्याचे, सो ते आर्थिक प्रगती झाली, ही काय झाली, डाऊन झाली. ओके, सो असे काही होतात नकारात्मक. म्हणून काही सकारात्मक काही नकारात्मक असे दोन्ही प्रकार तुम्हाला प्रमाण विचारले जाऊ शकते. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का की स्थलांतर जो आहे ना, या स्थलांतरणाचे बरेच सारे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्हाला दिसतं. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की स्थलांतर हा सर्वात मोठा घटक आहे जो लोकसंख्या वाढवते किंवा कमी करते. महाराष्ट्राची जेवढी लोकसंख्या आहे ना, त्याच्या निम्मी लोकसंख्या तुम्हाला मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाण्यात दिसते. का? स्थलांतरणामुळे. असं आहे की तिथले लोक जन्माला घालून राहिले, खूप असं नाहीये, जन्माला वगैरे नाही घालून राहिले, त्यांचे प्रॉब्लेम बिचारांना त्यांना माहीत, घरं नाहीत वगैरे असं. पण ते मुद्दा असा आहे की इथून दररोज तुम्ही बघा की काही स्टेट आहेत, ठीक आहे, झारखंड आहे, पश्चिम बंगाल आहे, यूपी आहे, बिहार आहेत, इथून ट्रेन भरून येतात दररोज मुंबईत. दररोज इतक्या लोकांना, दररोज मुंबईमध्ये लाखो लोकांची भर पडते. तुम्ही लक्षात घ्या, आलं का लक्षात? हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत, कळालं? चला मग स्थलांतरणामध्ये बघा काय काय शिकलो. नंबर 1, एक मुद्दा शिकून घेऊ. स्थलांतर म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने जर एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात, म्हणजे निर्गमन क्षेत्रातून आगमन क्षेत्रात विशिष्ट उद्देशासाठी, विशिष्ट कारणासाठी केलेली मानवी हालचाल होय. ठीक आहे. निर्गमन क्षेत्र म्हणजे बाहेर पडण्याची जागा, आगमन क्षेत्र म्हणजे जिथं पोहोचतात ते. कालावधीनुसार, दीर्घकालीन, अल्पकालीन, संख्येनुसार व्यक्तिगत किंवा समूहानं, आणि भौगोलिक क्षेत्रानुसार जिल्ह्याच्या जिल्हा, जिल्हांतर्गत, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आंतरजिल्हा, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आंतरराज्य, त्याच राज्यातून त्याच राज्यात, त्याला म्हणतात काय, राज्यांतर्गत, आणि एका देशातून दुसऱ्या देशात. त्यानंतर क्रम जर बघितला तर ग्रामीण टू ग्रामीण, ग्रामीण टू नागरी, नागरी टू नागरी, नागरी टू ग्रामीण. क्षेत्रानुसार जर म्हटलं तर जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा, आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय. सर्वाधिक जर म्हटलं तर स्त्रिया करतात विवाहासाठी आणि पुरुष करतात रोजगार आणि व्यवसायासाठी. आणि लक्षात ठेवायचं, शिक्षणामध्ये सुद्धा पुरुष एक जास्त स्थलांतर करत असतात. ओके. आयोगानं काय उत्तर दिलंय, विकरोज. ओके, विकरोज. सो असं उत्तर दिलंय. ओके. स्थलांतरणाची सामाजिक, आर्थिक, लोकसंख्याशास्त्रीय, साक्षरतेत वाढ आणि पर्यावरण, नैसर्गिक कारण सांगितले. त्यानंतर तुम्हाला सक्तीचं स्थलांतर सांगितलं कशामुळे होतं. त्यानंतर देशत्यागी आणि देशानुगामी सांगितलंय.
त्यानंतर निर्गमन क्षेत्रात कोणते घटक असतात, ढकल घटक, अपकर्षक किंवा पुश फॅक्टर. आगमन क्षेत्रात कोणते घटक असतात. त्यानंतर महाराष्ट्रात इतर राज्यातून होणारं स्थलांतर सांगितलंय, ठीक आहे, आणि कोणत्या राज्याचा कसा क्रम आहे हे सुद्धा सांगितलं. पुढे सांगितलंय बुद्धिवहन ही काय कन्सेप्ट असते, त्याचा तोटा फायदा कोणाला होतो. त्याच्यानंतर तुम्हाला सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सांगितले. म्हणजे हे काय झालं, हे झालं तुमचा स्थलांतर नावाचा टॉपिक. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.